ते काय काय परिणाम झालेत आपण या पाठामध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्या भारतावर या ब्रिटिशांचा कसा परिणाम झालेला आहे। तर सुरुवात करूया आपला हा ब्रिटिश सत्तेचे परिणाम या धडा बघणार आहोत आपण। या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत। तर बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आता ही कधी झाली? भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या आपण हे मागील पाठामध्ये पाहिलं की कशा प्रकारे त्यांना भारताचा शोध लावायचा होता आणि शेवटी त्यांनी लावलाच, आणि कशा प्रकारे ते आपल्या भारतात येऊन पोहोचले। आता पहिले कोण आले होते? पोर्तुगीज, मग डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताच्या बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत होते। मग इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आला तेव्हा भारतात आधीच पोर्तुगीज होते आणि त्यांचा त्या इंग्रजांचा त्यांचा काय होता? कडवा विरोध होता आणि भारतीयांनाही पोर्तुगीजांचा विरोध होता। नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला। मग त्या इंग्रजांनी आणि पोर्तुगीजांची काय झाली? मैत्री झाली। परंतु भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांना विरोधाला तोंड द्यावे लागले। मग अशा प्रकारे मग काय झालं की भारतावर त्यांना काय करायचं होतं? आपलं वर्चस्व करायचं होतं। मग त्यांना इतर जे होते, फ्रेंच होते, डच होते आणि आपल्या भारतातील जे इतर संस्था होते ते संस्थानिकांशी त्यांनी आता काय केलं? विरोध करायला सुरुवात केली इंग्रजांनी। मग काय सुरू झालं पुढे? इंग्रज व मराठी युद्ध झालं। काय झालं बघा, इंग्रज आणि मराठ्यांमध्ये काय झालं ते बघूया। मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। त्यांच्या जवळचा पाचचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती। माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावने पेशवेपदाची लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली। या रघुनाथरावने काय केलं? कोणाचा चुलता आहे तो? माधवराव पेशवेंचा चुलता आहे रघुनाथराव यांनी काय केलं? त्याला पेशवेपद पाहिजे होतं, त्यासाठी त्यांनी काय केलं? इंग्रजांना मदत मागितली। त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा काय झाला? शिरकाव झाला। 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली आहेत। पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांचा काय झाला? विजय झाला आणि 1782 झाली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले। आता बघूया तैनाती फौज। आता 1798 मध्ये लॉर्ड वेल्सली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला होता। सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याने धोरण होते, त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले। या त्यांनी काय केलं? सर्व संस्थानिकांना काय सांगितलं भारतातील की त्यांना सांगितलं मी तुम्हाला तैनाती फौज देणार तुम्हाला। मग तशा प्रकारे त्यांनी त्यांच्यासोबत करार करून घेतला। या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीने आश्वासन देण्यात आले, मात्र त्यासाठी काही अटी घातल्या गेल्या। भारतीय राजकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे। काय करायचं? इंग्रजांचं जे लष्कर आहे, त्यांचे जे सैनिक आहेत ते आपल्या सरकारमध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांना ठेवायचं। त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा। मग कंपनी काय करेल? तो खर्च स्वतःसाठी राखून ठेवेल। त्याचबरोबर त्यांचा जो एखादा जर किंवा त्यांना प्रदेश द्यायचा असेल तर कंपनीला तसा प्रदेश द्यायचा तोडून। मग त्यातून जो उत्पन्न मिळेल तो कोण घेणार आहे? ते इंग्रजच घेतील। तर त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मदतीने संबंध ठेवावे। मग काय करायचं? त्यांना जर इतर ठिकाणी जर राजाला काय करायचं आहे? सत्ता ठेवायची आहे, मग त्यांनी काय करायचं? इंग्रजांच्या मदतीला घ्यायचं, त्याला मध्यस्थी ठेवायचं, त्याला त्याच्यासोबत संबंध ठेवावेच लागणार। आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेन्स प्रतिनिधी ठेवावा असं त्या अटी होत्या। भारतातील काही सत्ताधीशांना ही पद्धत स्वीकारली व त्यांनी आपले स्वातंत्र्य गमावले। मग त्यानंतर काय झालं? 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला। कोणी? दुसरा बाजीराव पेशव्यांनी। त्यांनी काय केलं? जो तैनाती फौज आहे त्यांनी जसं सांगितलं होतं की आमची फौज ठेवायची, त्याच्यानंतर तुम्ही त्या लष्कराचा खर्च द्या, नाहीतर एखाद्या प्रदेशाचा तुकडा आम्हाला द्या, म्हणजे त्याचं जे उत्पन्न असेल त्यातून आम्ही उत्पन्न घेणार, असा त्यांचा करार होता। आणि ते दुसऱ्या बाजीराव पेशव्याने हा करार स्वीकारला। हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता, त्यामुळे इंग्रज आणि मराठा युद्ध झाले। त्यातील विजयानंतर इंग्रजांचा
राज्याचे हस्तक्षेप वाढू लागला। त्यानंतर काय झालं, मराठी ते दुसरे युद्ध जसे झाले त्यात कोणाचा विजय झाला तर इंग्रजांचा झाला। आणि मराठी जे होते त्यांची त्यांचे जे वर्चस्व होतं ते थोडं थोडं कमी त्यांच्यावर वर्चस्व या इंग्रजांनी वाढवलं, कारण त्यांनी स्वतः जिंकलं होतं युद्ध दुसरे। मग त्यांनी काय केलं, या राज्यात मराठ्यांच्या राज्यात काय करायला सुरुवात केली, मराठ्यांच्या राज्यात त्यांनी इंग्रजांनी हस्तक्षेप करू लागले। तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावने काय केलं, इंग्रजांविरुद्ध पुन्हा युद्ध पुकारले। या युद्धात त्याचा पराभव झाला आणि 1818 मध्ये त्यांनी शरणागती पत्कारली। शेवटी त्याचा सुद्धा इंग्रजांच्या पुढे पराभव झाला। दरम्यान मुघलांनी राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली ठेवली। त्यानंतर काय झाले, शिंदेच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला। बघा, अशा प्रकारे मुघल बादशहाला सुद्धा त्यांनी सोडलं नाही आणि आपला हिंदुस्थान काय करून टाकला, इंग्रजांनी जिंकला, कारण त्यांचं सैन्यबळ खूप ताकदवर होतं। त्यानंतर काय झालं, छत्रपती प्रतापसिंह पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते, कारण हळूहळू काय झालं की पेशवेपद हे जे आहे ते त्यांचं म्हणजे राहिलं नव्हतं। पण हे जे आहेत प्रतापसिंह पेशवे प्रतापसिंग हे काय होते, गादीवर होते। इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राजकारणात मदत करण्यासाठी नेमणूक केली, परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे पाठवण्यात आलं। कोणाला, छत्रपती प्रतापसिंह यांना काय करण्यात आलं, काशी येथे ठेवण्यात आलं। तेथे त्यांचा आणि नंतर काय झालं, त्यांना काशी येथे ठेवण्यात आलं आणि तेथे त्या छत्रपती प्रतापसिंहांचा मृत्यू झाला 1847 मध्ये। आता छत्रपती प्रतापसिंहाचे कारभार रंगोजी बापू गुप्ते यांनी इंग्लंडकडे जाऊन या अन्यायांविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना काय करून टाकलेलं होतं, त्यांना आता काशीला पाठवलं होतं। याविरुद्ध त्यांचा जो कारभारी होता रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी ते तिथपर्यंत गेले होते, परंतु त्यांना न्याय मिळण्याचा प्रयत्नाचा यश आले नाही। परंतु पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले। मग अशा प्रकारे जे सातार जे आहे ते सुद्धा काय झालं होतं, तिथे जे राज्य होतं आपल्या भारतातील प्रतिनिधीचे ते निघून जाऊन शेवटी ते सगळं इंग्रजांच्या ताब्यात गेलं होतं। 1848 मध्ये सातारचे सुद्धा राज्य हे इंग्रजांच्या हातात गेलं होतं। आता आपल्याला का माहीत आहे का तुम्हाला, असं त्यांनी सांगितलं। आणि त्यामध्ये त्यांनी छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्यांचे पाणी शहरात खेवळले। म्हणजे त्यांनी काय केलं होतं, जे मंदिर आहे यवतेश्वराचं मंदिर आणि त्याच्या मागच्या बाजूला आणि महादरा येथे तलाव बांधले होते आणि त्याचं सगळं त्याचं पाणी जे आहे संपूर्ण शहरात ते पाणी त्यांनी पोहोचवलं होतं। शहरात रस्ते बांधले होते, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली होती, मुलामुलींना संस्कृत मराठी इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधल्या होत्या, तसे एक छापखाना सुद्धा त्यांनी काढला होता आणि अनेक उपयुक्त ग्रंथ त्यांनी छापून घेतले होते। 1847 साली राजनीतीविषयी त्यांनी सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला। त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंत रस्ता तयार केला, तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला। आता छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत, जसं की ते स्वतःबद्दल एखाद्या डायरीमध्ये स्वतःचं जे रोजनिशी आहे त्यांनी जे काही केलं ते सगळं रोज लिहित असे। हे लिहायला पाहिजे। आज आहे म्हणजे मलाही ही सवय नाही आहे, मात्र हे खूप छान आहे। तुम्ही स्वतःची जो रोजनिशी आहे जे तुम्ही करताय, आज काय झालं, संध्याकाळी बसून तुम्ही जर लिहून ठेवलं तर तुम्ही काल काय केलं होतं ते तुम्ही वाचू शकता। तारीख टाकायची आणि आपण जे दिवसभर काय केलं आहे, आपल्या हातून काय घडलं आहे, हे सगळं काही आपण त्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवतो। त्याचप्रमाणे छत्रपती प्रतापसिंह यांनी त्या काळामध्ये त्यांनी तसं लिहून ठेवलं होतं, त्यांनी स्वतः हाताने लिहिलं होतं आणि तेही। आता बघूया ब्रिटिश सत्तेचे भारतावरील काय परिणाम झालेले आहेत। दुहेरी राज्यव्यवस्था। आता रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली।
आता महसूल गोळा करण्याचे काम कंपनीच्या हातात घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. बघा त्यांनी काय केलं, जे महसूल म्हणजे पैसा जिथून मिळतो ते काम त्यांनी स्वतःजवळ ठेवलं, कंपनीकडे ठेवलं. आणि शांतता राखायची आहे, सुव्यवस्था राखायचं आहे, करायची आहे, हे सगळं काम कोणाकडे ठेवलं, बंगालच्या नवाबाकडे केलं. यालाच काय म्हणतात, दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. तर आता दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतः खिशात घेतले आणि भारतातील व्यापाराचा मक्ता ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतातील कारभार इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. त्यावेळेस त्यांनी जे काही काम केलं होतं ईस्ट इंडिया कंपनीला, त्यामुळे काय झालं, इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता आणि कंपनीच्या भारतावरील कारभार त्या इंग्लंडमध्ये सुद्धा त्यांची टीका झाली की तुम्ही कशाप्रकारे भारतावरती कशाप्रकारे कारभार करतायत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याने पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. बघा काय कायदे केलेत त्याच्यानंतर तेही बघूया. आता पार्लमेंटने काय कायदे केले त्याच्यावरती. आता 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला, म्हणजे त्यांना असं पदवी देण्यात आली. तो होता आधी गव्हर्नर, त्याला गव्हर्नर जनरल हे अजून त्याच्याबरोबर एक नाव जोडलं गेलं आणि त्याला काय म्हणतात, त्याचं एक पदवी देण्यात आली. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग. मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. कुठे, मुंबई व मद्रास या जे आहे या प्रदेशावरती त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम त्याला मिळालं. त्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली आणि 1784 पीठचा भारतविषयीचा कायदा मंजूर झाला. पीठचा जो आहे तो भारतीय होता तो कायदा. तिथे 1784 तो कायदा काय झाला, मंजूर झाला आणि कंपनीच्या भारतातील राजकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. मग कारण त्यांचे जे कंपनीचं भारतावरील जे आहे ना, त्यांचं ते राज्यकारभाराचं जे धोरण होतं ते काहीतरी वेगळंच होतं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं वाटत होतं. मग पार्लमेंटने त्यासाठी एक कायमस्वरूपी नियामक मंडळ असे स्थापन करण्यात आले आणि कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. आणि 1713 ते 1833 व 1853 कंपनीच्या कारभारात फेरबदल करण्याचे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे आता बघा कधी करण्यात आले, 1813, 1833 आणि 1853. प्रत्येक याला पहिले 13 ते 33 10 वर्षाचा फरक आहे. 33 ते 53 20 वर्षाचा फरक आहे. बघा कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. मग हे ब्रिटिश सरकार जे आहे त्यांनी भलेही कायदे त्यांनी केले आणि अप्रत्यक्ष त्यांची सत्ता निर्माण झाली भारतावर. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवा प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ झाले. त्यांनी लोकांना नोकरी देण्यास सुरुवात केली. मुलकी नोकरी, सरकारी नोकरी, लष्कर म्हणजे एखादा फौज तयार करणे, पोलीस दल त्यांनी स्थापन केलं, न्यायसंस्था ह्या इंग्रजांनी भारतात आणल्या आणि भारतातील प्रशासनाचे प्रमुख त्यांचं ते आधारस्तंभ झालं. आता मुलकी नोकरशाही. आता भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज वाटू लागली. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली आहे. कोणी केलेली आहे नोकरशाहीची निर्मिती? लॉर्ड कॉर्नवालिस यांनी. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्यांनी घालून दिला. त्याने म्हणजे खाजगी नाही, हे गव्हर्नमेंट म्हणजे म्हणतात आपण सरकारी नोकरी, ती सरकारी नोकरी ते अशा प्रकारे मिळाली. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशावर जिल्हावार विभागणी केली. मग त्याचे प्रदेश होते, हळूहळू त्याच्यामध्ये थोडे त्याचे पार्ट करून जिल्हा तयार केले आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी होती. कोणाची होती? जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी होती. आता अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजे त्याला काय म्हणतात ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.
जसं आपण आता MPSC UPSC हे जे काय म्हणतो ना, त्याच प्रकारे ICS अशी ही परीक्षा होती. आता आपण बघूया लष्कर व पोलीस दल. आता भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे, भारतातील इंग्रजांविरुद्ध उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. आता देशात शांतता व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे. म्हणजे हे काय जे आहे संरक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे, प्रदेश हस्तगत करणे, इंग्रजांविरुद्ध जे उठाव जर कोणी करत असेल भारतामध्ये तर त्यांचे जे उठाव आहे मोडून काढण्याचं हे त्यासाठी लष्कर लागत होतं. मग ही लष्करांची कामं होती. मग ते त्याचप्रमाणे देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाचे काम होते. आजही आपण हेच पाहतो. आता पुढे बघूया न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केली. आजही आपण बघतो हीच आहेत न्यायालय, दिवाणी, फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय. त्याचबरोबर आपण म्हणतो उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालय, हे सगळे आजही आपण आपल्याकडे बघत आहोत. तर ते कोणी केलेले आहेत? इंग्रजांनी हे आपल्याकडे आणलेलं आहे. आता कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई, कारण त्यावेळेस फार जातीभेद होता, त्यामुळे भेदभाव केला जाईल. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले, कारण त्यांनी असं ठरवलं लॉर्ड मेकॉलेनी की कुठलीही जात कायद्यामध्ये धरली जाणार नाही. कायद्यापुढे सर्वजण काय आहेत? समान आहेत. तिथे कोणीही तू ह्या जातीचा आहेस म्हणून तुला हे तुझ्यासाठी हा कायदा, तुझ्यासाठी दुसरा कायदा, असं काही नव्हतं. त्यासाठी सर्वांना समान, कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपियन लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय, वेगळे कायदे अस्तित्वात होते. बघा, त्यांनी त्याच्यामध्ये स्वतः मात्र भेदभाव सुरुवात केली की त्यांनी स्वतःसाठी काय केलं होतं, जे युरोपियन लोक होते त्यांच्यासाठी जे खटले जर झाले, त्यांच्यावर जर एखादी कारवाई झाली तर त्याच्यासाठी वेगळं न्यायालय होतं आणि आपल्यासाठी वेगळं. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. जे नवीन कायदे आहेत ते सामान्य लोकांना समजतच नव्हते, कारण त्यांना वाटत होतं सर्वांना एकच आहे. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्ष चालवते. आजही आपण बघत आहोत की सामान्य लोकांसाठी न्यायालयात जाणं म्हणजे चुकीचंच वाटतं, कारण त्याचा खर्चच एवढा असतो ना की ते आपण झेपत नाही. आजही कंडिशन आहे, त्यावेळेसही असंच होतं आणि हे खटले वर्षानुवर्ष चालत असतात. आजही बघतो तारीख पे तारीख ही येतच राहते आणि ही न्यायव्यवस्था ही अशीच पुढे पुढे आपल्याला तारीख देतात आणि सामान्य लोकांना हे असे खटले टाकणं, कायदा करणं हे काय म्हणजे जमत नव्हतं. आता इंग्रजांची आर्थिक धोरणे बघूया. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थानिक झाले. ते भारतीय संस्कृती समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते बाबा. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. आता त्यांना ते कसे होते, आधुनिक राष्ट्र असल्यामुळे त्यांच्याकडे जे काही म्हणतात ना औद्योगिक करण्यासाठी त्यांना जे काही लागत होतं, त्यांची जी औद्योगिक क्रांती तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. भांडवलशाही म्हणजे त्यांना सगळं काही माहिती होतं की त्याला जे कारखान्यासाठी जे माल तयार होतं हे सगळं ते पोषक वातावरण त्यांना मिळालेलं होतं. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. आता बघूया जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. असं काही नाही की इंग्रज जेव्हा आले तेव्हाच अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण झाली, असं काही नाही. त्याआधी अगदी स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग त्यांच्याद्वारे त्या गावाची गरजा भागत होत्या. जमीन महसूल हे राज्याचे उत्पादन प्रमुख साधन होते.
उत्पादनाचे प्रमुख साधन काय होते? जमिनीतून मिळणारे महसूल. इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जाते. जसं तुम्हाला पीक मिळत असेल त्यानुसार त्यांचा शेतसारा तुम्हाला भरावा लागत असे. पीक चांगले नाही तर शेतकऱ्यांना सूटसुद्धा मिळा. आजही आपण आपलं सरकार जे आहे सूट देतं. तर त्याचप्रमाणे आधीही होत होतं. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाईल. तुम्ही जे काही धान्य पिकवलं असेल त्याच्यातून त्यांना त्याचा जो काही हिस्सा असेल त्यांना शेतसारा म्हणून जमा करावा लागत असे. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसेल. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर अशा काय म्हणतात ना सुविधा शेतकऱ्यांना होत्या. त्याच्यामधून त्यांना कधीही त्याचा त्रास झाला नाही. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. आणि यांनी इतकं काही केलं उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या भारतामध्ये की सांगूच नका. मग त्यांनी महसूल पद्धतीतसुद्धा महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून, आता त्यांनी काय केलं, आधी तर जमिनीची मोजमाप केलं, किती यांच्याकडे किती जमीन आहे. आता जमिनीच्या क्षेत्रानुसार क्षेत्रसारीच्या आता त्या जे जमिनीतून किती उत्पन्न येणार हे माहिती नव्हतं. मात्र त्यांनी काय केलं, तुमची एवढी जमीन आहे ना तर तुम्हाला त्या शेताचा त्यातून तुम्हाला आम्हाला म्हणजे जमिनीनुसार त्यांनी त्याच्यावर शेतसारा आकारला. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती होती की तुम्ही एवढ्या वेळातच तुम्हाला भरावा लागेल अशी सक्ती करण्यात आली. पूर्वी असं नव्हतं, मात्र ह्या इंग्रजांनी असं केलं. मग तुम्हाला उत्पन्न जरी कमी आलं मात्र तुमचं जे ठरलेलं आहे, तुमची जेवढी शेती आहे त्या शेतीनुसार तुम्हाला तेवढं भरावंच लागणार आहे शेतसारा, असं त्यांनी नियम केले होते. रोख रकमेत द्या नाहीतर शेतसारा भरा, परंतु त्या वेळेतच भरायचा. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्ती केली जाईल असा नियम केला. आता महसूल गोळा करण्यासाठी इंग्रजांची पद्धत भारताच्याच वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे. आता भारतात त्यांनी काय केलं होतं, इंग्रजांची जी पद्धत होती ते वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्यांचे मात्र शोषणच होत होते. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम बघूया. नवीन जमीन महसुलीचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागला. आता त्यांना शेतसारा भरायचा होता. मग शेतसारा भरण्यासाठी आता त्यांची तर तेवढं उत्पन्नच झालं नसेल, मग तो शेतकरी काय करणार. मग तो शेवटी काय करत होता, तो स्वतःच आपला जी जमीन आहे तो विकू लागला. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांना माल खरेदी करू लागले. पीक विकू लागला. म्हणजे त्या किमतीला शेतकरी शेतसारा भरण्यासाठी येईल त्या म्हणजे त्यांनी त्यांचं जे पीक आहे त्याला जी किंमत भेटेल त्या किमतीने त्याच्यावर त्यांनी कधीही त्यांना करता येत नसे की तुम्ही एवढ्या भावाला तुम्ही घ्या. नाही, जे काही मिळेल त्या किमतीला विकून ते मोकळे होत होते. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. आणि हे काय करत होते की त्या मुद्दामूनच त्यांच्याकडून त्यांना कमी पैशाने मागत असे. आणि मग त्या शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी एवढ्या कालावधीमध्येच भरायचा आहे. मग तेवढ्या कालावधीमध्ये मग वेळ कमी असल्यामुळे शेतकरीसुद्धा काय करत होते, कमी पैशामध्ये विकून टाकत होते. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण ठेवावी लागत असे. मग त्याचे कर्ज घ्यावे लागत असे त्यांच्याकडनं. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्ज फेडली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत असे. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करू लागले. आता आपण बघूया शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत होते, परंतु हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाच्या गरज भागविण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही कापूस पिकवा, नीळ पिकवा, तंबाखूचे उत्पन्न घ्या, चहा, नगदी पिकांना त्यांनी काय केलं, उत्तेजन दिले. आणि अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. कारण अन्नधान्य पिकवण्यासाठी जेवढं त्यांना हे मिळत नव्हतं सूट, तेवढी त्यांना ही जे नगदी पिकवण्यामध्ये त्यांना काय मिळू लागला, जोर वाढत होता त्यांचा. म्हणजे ते पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला याला काय म्हणतात, शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. आता दुष्काळ. आता 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ जो होता तो निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही.
त्याचप्रमाणे वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा काय केल्या बघूयात. इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यांसाठी भारतात वाहतूक दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला. 1853 साली मुंबई व ठाणे रेल्वे मार्गावर आघाडी धावू लागली. त्याच वर्षी तारायंत्रावर संदेश पाठवण्यासाठी यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. अशा वेगवेगळे त्यांनी बघा इथे दिसते आपल्याला एक आगगाडी चालली आहे पुलावरून. तर त्यांनी अशा अनेक वाहतूक दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केल्या. भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येणाऱ्या मालावर का भारतात जो माल येणार आहे ना त्याच्यावर अतिशय कमी कर देण्यात येईल. तसे इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. म्हणजे त्यांना कारखाने होते, त्यांचे जे काय म्हणतात त्याच्या मशिनी होता, मशिनीतून तो माल तयार होत असा. त्यामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कामगारांना कठीण झाले. भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. आता त्यांना कारण भारतातील जे उद्योगधंदे होते ते बरेचसे ते आपल्या हाताने विणलेले किंवा हाताने काम केलेले, हे मशिनीवरचे त्यांना माहितीच नव्हतं. त्यामुळे त्यांचे जे कारागीर आहेत ते काय झाले, बेकार झाले आपले भारतीय कारागीर. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास झाला. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टीच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही. परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी सुद्धा केली. 1853 मध्ये कासवजी नानाथॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली आणि 1855 मध्ये बंगालमधील रिषराय येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. आता 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. अशामध्ये बघा एवढं सगळ्या याच्यामध्ये भारतीयांनी सुद्धा आपली उन्नती करून दाखवली. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली. आपण आता बघूया सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात उमटणे स्वाभाविक होते आणि इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि 1784 साली विल्यम जोन्स हा इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मस्क्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. त्यांनाही वाटू लागलं की आता आपणही अशा प्रकारे अभ्यास करावा, धर्म, इतिहास, परंपरांचा अभ्यास करावा असं त्यांना वाटू लागला. आता इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले होते. आता 1829 मध्ये लॉर्ड मॅक्नी यांनी काय केलं होतं, सतीबंदीचा कायदा केला. कारण भारतामध्ये अनेक स्त्रिया ह्या सती जात होत्या. त्यांना बंदी घालण्यासाठी लॉर्ड मॅक्नीने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. कारण पूर्वी काय होतं की एकदा विधवा म्हणजे जर नवरा जर मेला असेल तर त्याच्यानंतर तिला तिला विधवा म्हणतात, त्या विधवेला लग्न करता येत नसे. मात्र लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाह, तिला सुद्धा विवाह करण्याचा अधिकार आहे असा त्यांनी कायदा लागू केला. त्यालाच म्हणतात विधवा पुनर्विवाह कायदा. हे कोणी केलं? लॉर्ड डलहौसीने. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान, तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1856 साली कोलकाता येथे
कोलकाता 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीने नेतृत्व केले. अशा प्रकारे आपण पाहिलं की कशा प्रकारे या ब्रिटिशांचा आपल्या भारतावर परिणाम झालेला दिसून आला. त्याचा कशा प्रकारे चांगला आणि वाईटही परिणाम भारतावर या ब्रिटिश सत्तेचा झाला हे आपण पाहिलं. जर तुम्हाला हे मी शिकवलेलं खरंच समजलं असेल तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला थांबू नका. जर मी खरंच तुम्हाला जे शिकवलं आहे ते खरंच तुम्हाला आवडलं असेल तरच. थँक्यू. धन्यवाद.